विविध भारती पुणे ठळक बातम्या. आज माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची 96वी जयंती आहे. या निमित्ताने नवी दिल्लीतील संसद भवनाच्या सेंट्रल सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गुलाम नबी आझाद तसंच इतर पक्षाचे मुख्य सदस्य देखील हजर होते. आज पंडित मदन मोहन मालवीया यांचीही जयंती असून त्यांच्याही प्रतिमेला यावेळी पुष्पांजली अर्पण करण्यात आली. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात 24,661 कोरोनाबाधित बरे झाले. त्यामुळे या रोगातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 97,17,834 झाली आहे. या काळात कोविड-19मुळे 336 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 1,47,092 झाली आहे. मृत्यूदर हा 1.45% एवढा झाला आहे. सांगली जिल्हा परिषद ही कायद्याने नेमून दिलेली कामं करण्यास सक्षम नाही. त्यामुळे जिल्हा परिषद बरखास्त करण्यात यावी अशी शिफारस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली असून हा प्रस्ताव ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठवावा असंही नमूद करण्यात आलं आहे. कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीला जबाबदार असणाऱ्या मुख्य सूत्रधारासह इतर आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे यांनी दिला आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह गुन्हा दाखल असणाऱ्या इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.